कर्जत जामखेडमध्ये दुबार मतदार असून रोहित पवार निवडून आले, तिथे दुबार मतदान झालं असा दावा मंत्री आशिष शेलारांनी केलाय। तर दुबार मतदार आणि बोगस मतदार असल्याचं मान्य केल्याबद्दल रोहित पवार यांनी मंत्री शेलारांचे आभार मानलेले आहेत। मतदारसंघ काढल्यात राज ठाकरे यांनी, मतदारसंघाचं नाव घेतलं त्यांनी, मतदारांचं नाव घेतलं त्यांनी, त्याला उत्तर मी दिलंच आहे। अन्य नावं, मुस्लिम नावं, दुबार नावं, अल्पसंख्याक नावं, आता मतदारसंघ शाद येतोय। रोहित पवार निवडून आले कर्जत जामखेडमध्ये 1243 मतांनी, आणि मुस्लिम दुबार मतदार किती आहेत त्या मतदारसंघामध्ये 5562। काय करायचं? राजीनामा मागताय उद्धवजी त्यांचा? मतचोरी झाली म्हणताय? ज्येष्ठ नेते मंत्री आमचे मित्र आशिष शेलारजी यांनी एक प्रेस कॉन्फरन्स आत्ता घेतली। प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलत असताना माझ्या मतदारसंघाचा त्यांनी उल्लेख केला, आणि मी आशिष शेलार साहेबांचं अभिनंदन याच्यासाठी करतोय की त्यांनी स्वीकारलं आम्ही जे बोलत आहोत ते। काय स्वीकारलं त्यांनी स्वीकारलं आहे की दुबार नोंदणी झालेली आहे, याला धाडस लागतं। उद्या मी मुंबईत येतोय, आज जशी प्रेस कॉन्फरन्स घेतली तशी उद्या तुम्ही नाहीतर तुमच्याच मार्गदर्शनाखाली मी सुद्धा तिथे येतो, एक संयुक्त प्रेस कॉन्फरन्स आपण तिथे घेऊया। आणि हाच मुद्दा, हा जो भोंगळ कारभार आहे ना इलेक्शन कमिशनच्या दुबार नोंदणीचा, हा परत एकदा मोठ्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून उद्या हा आपण जगासमोर तिथं आणूया। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।